दरम्यान लाडकी बहीण योजनेवरून रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे। सरकारने मध्य प्रदेशची योजना कॉपी केली असं रोहित पवार म्हणाले। सरकारने स्वतःची योजना आणण्यापेक्षा कॉपी केली असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। 3 महिने पैसे देतील, नंतर योजना बंद केली जाईल असंही रोहित पवार म्हणाले। लोकसभा निकालानंतर सत्ताधारी घाबरले, त्यामुळेच लाडकी बहीण योजना ही राज्यामध्ये आणली असा टोलाही रोहित पवारांनी सरकारला लगावलाय। तर मग याचं सरकार आल्यावर आम्ही ही योजना पुढे नेणार आणि चांगल्या पद्धतीने राबवणार असंही आमदार रोहित पवार यांनी सांगितलंय। आम्ही योजनेवर टीका करत नाही, पण या सरकारवर टीका करतोय की अर्थकारण न बघता पैसा कसा देणार आहे, कुठून देणार आहे, कुठल्या विभागातून देणार आहे याचा अभ्यास न करता तुम्ही फक्त योजना जाहीर करता। पण आमचं मत आहे योजना जाहीर केली तर ते पूर्णत्वास नेली पाहिजे। हे 3 महिने देतील नंतर बंद करतील, पण आपलं महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आम्ही कंटिन्यू ही योजना करणार आणि चांगल्या पद्धतीने करून व्याप्ती सुद्धा वाढवणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।